नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती 2023 आणि 2025 आता एकत्रित एक्झाम होणार आहे। त्या संदर्भात 2023 ला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांनाच एडिट करायचा चान्स आता चालू आहे। नव्याने जे विद्यार्थी पात्रतेमध्ये बसतात त्यांना फॉर्म भरण्याची प्रोसेस 25 ऑक्टोबर पासून चालू होणार आहे। सो आता एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक केंद्र प्रमुख संदर्भात एमएससीच्या वेबसाईटला आलेलं आहे। ते परिपत्रक आपण बघूया। ते परिपत्रक कशा संदर्भात आहे? छोटासा बदल आहे, मोठा नाही, छोटासा बदल आहे, फक्त शब्दांची सारवासारव केली, पण काय केली थोडक्यात समजून घ्या। त्याबद्दल पण काही मुलांचे प्रश्न असू शकतात, तो थोडासा बदल त्यांनी यात केलेला आहे, थोडक्यात समजून घेऊया। पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर केंद्र प्रमुखची तयारी करत नसाल, फॉर्म भरला आहे, अभ्यास करत नसाल किंवा फॉर्म भरायचा असेल तर अभ्यासाला लागा, कारण एक्झामची डेट सुद्धा आलेली आहे। सो त्या संदर्भात फास्ट ट्रॅक बॅच आपली चालू आहे 1499 प्लस जीएसटी मध्ये, आणि एक बॅच डिटेल मध्ये रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे 2499 प्लस जीएसटी मध्ये। दोन्ही ठिकाणी शिकवणारे फॅकल्टी सेम आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, आणि तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सुद्धा इथे अवेलेबल असणार। सो लगेच जॉईन करा। आणि तुम्हाला माहिती असेल फॉर्म सुटलेले आहेत, आता एडिटिंग करायचा चान्स चालू बघा। एडिटिंग करायचा चान्स बघा 8 ऑक्टोबर पासून ते 18 ऑक्टोबर पर्यंत आहे। 25 ऑक्टोबर पासून ते 10 नोव्हेंबर पर्यंत नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे। आणि तुमची एक्झामची डेट बघा 1/12 ते 5/12 डिसेंबरला तुमची एक्झाम आहे। आता जर विचार केला तर 1.5 महिना तुमच्याकडे आहे, प्रॉपर तयारी करा। आता त्यामधला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, हे आलेलं शुद्धीपत्रक आहे, समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुखचं शुद्धीपत्रक आलेलं आहे। त्यात त्यांनी बदल केलाय। काय बदल केलाय थोडक्यात समजून घेऊया। एक्झामची डेट तर त्यांनी दिली 1/12 ते 5/12 दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे, परत एकदा त्यांनी ह्या प्रसिद्धीपत्रकात सांगितलेलं आहे। सो तयारीत राहा, डेट जवळ आलेली आहे। आता यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, जी ऍड त्यांनी दिलेली बघा, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीए, बीकॉम, बीएससी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल। आणि तिसरा पॉइंट आहे 1/1/2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल। आता यामध्ये मुलांची गडबड होत होते, जम्बलिंग होत होते, म्हणून त्यांनी हे वाक्यच फक्त बदलून तुमच्या समोर दिले, आणि ऐवजी असं वाचावे असं त्यांनी सांगितलं। मग कसं वाचायचं? असं वाचायचं, जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सेम उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीए, बीकॉम, बीएससी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। मग आता ही जी जाहिरात आलेली आहे, ह्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची शेवटची जी डेट आहे ती डेट काय बरं तुम्हाला बघायला मिळते। शेवटची डेट असणार तुमची बघा फॉर्म भरण्याची, नवीन उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी काय 11 नोव्हेंबर आहे। सॉरी 10 नोव्हेंबर आहे। 10 नोव्हेंबर पर्यंत तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे। पदवी कधीपर्यंत? फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत। आणि दुसरा बदल काय केलेला आहे बघा, दुसरा हा 4.3 हा वाढून घेतलेला आहे। शासन निर्णय 29/8/2025 तुम्हाला माहिती असेल, जो GR होता त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ घेतलाय, तुम्ही बघितला नसेल बघून घ्या। त्यात त्यांनी सांगितलंय, त्यामध्ये मुद्दा क्रमांक 3 मधील ब दुसरा अन्वय 1/1/2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल, आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल, असं एक लेटर आलेलं आहे। या लेटरचा अर्थ आता काय झालेला आहे, छोटासा बदल काय झाला, पदवी ही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण असावी, आणि तुमचा अखंड नियमित सेवेचा कालावधी जो 6 वर्षाचा आहे तो 1 जानेवारी 2025 पर्यंत काउंट करण्यात यावा। बऱ्याच जणांचं जम्बलिंग होत होतं की पदवी पण ह्याच डेटला पाहिजे, असं नाहीये। तुम्हाला पदवी फॉर्म भरण्याची लास्ट डेट 10 नोव्हेंबर आहे, तोपर्यंत पदवी पाहिजे, आणि तुमचा 6 वर्षाचा कालावधी, मग तो शिक्षक पदवीधर असू किंवा प्रशिक्षित असू, दोघांचाही कालावधी हा 1 जानेवारी पर्यंत 6 वर्ष पाहिजे। भले त्याच्याकडे पदवी नसेल तरी चालतंय, पदवी लास्ट डेट पर्यंत असणं गरजेचं आहे। सो गॉट इट। हा पॉईंट तुम्हाला कळला असेल मला कमेंटमध्ये कळवा, आणि यावर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेतो। आणि परत एकदा सांगू इच्छितो की तयारीला लागला असाल तुम्ही, तुम्ही अभ्यास केला असेल, कुठे बॅच केली असेल, काही केलं असेल, पण आता ह्या 1.5 महिन्यामध्ये एकदम सिरियसली अभ्यास करा। त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे, एक फास्ट ट्रॅक बॅच, एक रेग्युलर डिटेलमध्ये बॅच आहे। दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टू द पॉइंट शिकवणं आहे, आणि आमची पूर्ण टीम तुम्हाला या एक्झाम ओरिएंटेड शिकवत आहे। त्यामध्ये टेस्ट सिरीजचं अनालिसिस पण दिलेलं आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे। त्यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। काही शंका असेल ह्या नंबरवरती कॉल करू शकता, आणि मनात काही प्रश्न असतील मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थी शिक्षक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद।